अरे वा, आज तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहात। पण मला तो प्रसंग आजही आठवतोय आणि आजही आठवला की माझ्या अंगावर शहार येत आहेत। कारण माझ्या समोर माझे पती आले होते, रक्तबंबाळ झाले होते। क्रांतिकारक होते ते, हो क्रांतिकारक होते ते। माझ्या या मांडीवर त्यांनी त्यांचा प्राण सोडला। चारी बाजूनी इंग्रजांनी बेछूट गोळीबार चालू केला। त्यात माझी मला माझ्या समोर गोळी लागून मेली। माझ्या झोपडीला त्यांनी आग लावली। कशी मी झोपडीच्या बाहेर आले, जंगलाच्या दिशेने पळाले। मी पत्री सरकारांच्या गटात सामील झाले। त्यांनी मला सांगितलं, आता रडायचं नाही, आता लढायचं। हे जेवण करणारे आत बंदूक चालवायला लागले। एक दिवशी त्या दृष्ट जनरल रॉबिन्सनच्या इथे पार्टी होती, तिथे मी गेले होते। असा सरबताचा ग्लास घेऊन त्याच्या समोर गेले, माझ्या साडीत खोचलेली बंदूक काढली आणि रिकामी केली आणि जोरात ओरडली, भारत माता की जय। मी पकडली गेली, मला फाशीची शिक्षा झाली। त्या फाशीच्या शिक्षेच्या शेवटी मला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय? मी न डगमगता सांगितले, माझी शेवटची इच्छा हीच आहे, जर परत मला जन्म मिळाला तर स्वतंत्र भारतात मिळावा, आणि जर भारत परत गुलामगिरीत असेल तर परत मी अशीच कोणाला तरी गोळी ठोकून हसत फासावर जाईन। आमच्यासारख्या असंख्य लोकांनी बलिदान दिले, तुम्हाला त्यांची नावेही माहित नसतील। आमचं बलिदान वाया जाऊ देऊ नका। भारताला परत गुलाम बनवू नका, भारताला परत गुलाम बनवू नका। भारत माता की जय, वंदे मातरम। अखंड भारताचा विजय असो।